आता बघ ॲनालिसिस केलं पहिले आपण, म्हणजे सगळ्यात पहिले परत दाखवतो पहिले काय तुझ्याकडे मॉडेल ॲनालिसिस करतो. आता मॉडेल बनवायचं कसं, त्याचा 1 घंट्याचा व्हिडिओ आहे माझा, तो मी तुला देतो, तुला समजून येईल त्याच्यामध्ये कसं बनवायचं आहे. ठीक आहे, कसे लोड लावले आहे, कशा प्रकारे ॲनालिसिस केलं आहे, सगळं समजून येईल. त्याच्यानंतर काय करायचं तर ॲनालाइज करायचं. ॲनालाइज केल्यानंतर गो टू पोस्ट प्रोसेसिंग जायचं. गो टू पोस्ट प्रोसेसिंग. पोस्ट प्रोसेसिंग गेल्यानंतर मग काय करायचं की तुला डिस्प्लेसमेंट सगळ्यात पहिले येते. डिस्प्लेसमेंट समरीमध्ये जायचं, हे तुला सगळे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम भेटून गेले. डिफ्लेक्शन, नोडल डिफ्लेक्शन तुला भेटले. ठीक आहे, नोडल डिफ्लेक्शन तुला भेटले. ओके, तर आता हे जे इथे जे आहे डिस्प्लेसमेंट भेटले तुला, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट भेटल्यानंतर रिएक्शन पाहिजे असेल खालचे, तर खालचे रिएक्शनही पाहता येईल. रिएक्शन पाहण्यासाठी काय करायचं, तू परत एकदा मॉडेलवर जायचं, वरती क्लिक करायचं असं व्ह्यूला, आणि परत एकदा पोस्ट प्रोसेसिंगवर गेला की रिएक्शन तुला इथे डायरेक्टली पूर्ण रिएक्शन भेटले, तुला पूर्ण कचरा भेटते. रिएक्शनचा कचरा तू इथून पूर्ण काढू शकतो. हे मॅक्झिमम रिएक्शन इथून भेटते. प्रत्येक कॉलमचे रिएक्शन तुला भेटलेले आहे, प्रत्येक कॉलमचे रिएक्शन भेटलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर आज तुला बीम रिझल्ट मध्ये जायचं. म्हणजे हे बीम रिझल्ट मध्ये जायचं, तर हे बीम रिझल्ट कसं आहे, हे आता जसं आता इथे मी क्लिक केलं तर हे व्ह्यू आहे. ह्या व्ह्यूज मधनं तुला व्ह्यूज माहिती पडेल. माझ्या 1 घंट्याचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आहे हे सगळं. ठीक आहे, सो व्ह्यू माहिती करायचा आहे, व्ह्यू माहिती करायचा, आणि त्याच्यामधून तुला सगळं जे मॅक्झिमम रिझल्ट आहे ते मॅक्झिमम रिझल्ट इथून उचलायचे. सरळ याचे पण स्क्रीनशॉट तू टाकले तरी चालते. हे व्हॅल्यूज पाहिजे तुला. हा मॅक्झिमम एफएक्स आहे, मॅक्झिमम एफवाय आहे, मॅक्झिमम एफझेड आहे, मॅक्झिमम एमएक्स मुवमेंट आहे, पूर्ण बिल्डिंगवर येणार मॅक्झिमम एमवाय मुवमेंट आहे, आणि मॅक्झिमम एमझेड मुवमेंट. आता आपण हे मॅक्झिमम मुवमेंट डिझाईनसाठी वापरत नाही, हे पूर्ण बिल्डिंगवर मॅक्झिमम मुवमेंट आलेले आहे. जर तुला एखादी मेंबर पाहायचा, जसं की आता हा एखादी कॉलम पाहायचा, तर मी हा एकच कॉलम सिलेक्ट करेल. सिलेक्ट करून याला व्ह्यू वर जाईल, व्ह्यू वरून ऑब्जेक्ट ओनली करून. आता याचा सब पाहायचा आहे तुला, याचे ग्राफ्स पाहिजे. हे भाऊ ग्राफ्स, हे काय मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, म्हणजे बेंडिंग मोमेंट आहे त्याचा, शेअर फोर्स आहे, ऍक्शन फोर्स आहे, सब पाहायला भेटते तुला इथे. समजलं का? याचे स्ट्रेसेस पाहिजे, हे पाय स्ट्रेसेस तिथेच मेन्शन आहे सगळं, म्हणजे ग्राफ मध्ये गेलं तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट वगैरे 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 सब तिथे आणि स्ट्रेसेसचा अलग झाला. ठीक आहे, हे स्ट्रेसेस पाहिले तू, पहिले फोर्सेस पाहिले तू, मग स्ट्रेसेस पाहिले तू. आता तुला स्ट्रेसेस कुठे कुठे पाहायचे आहे, तुला पॉईंट कुठे कुठे म्हणजे 0वर पाहायचं, 0वर 6 स्ट्रेसेस आहे, हे इथे स्ट्रेसेस माहिती पडतात. त्याच्यानंतर मी इथे गेलो, या याच्यावर एवढे स्ट्रेसेस आहे, 1.6 डिस्टन्सवर, हा इथे आहे स्ट्रेसवर डायग्राम. मग हा इथे वरती गेलो तर एवढे स्ट्रेसेस येतात. म्हणजे हा स्ट्रेसेस पूर्ण स्ट्रेसेस मला माहिती पडत आहे, खालून वरपर्यंत कॉलमचे किती आहे, म्हणजे बीमचे किती आहे वगैरे वगैरे पूर्ण. तर ते पण दाखवणे गरजेचं आहे. ठीक आहे, ते तुझ्या याच्यामध्ये नव्हतं. कशामध्ये? तुझ्या या याच्यामध्ये नव्हते स्ट्रेसेस. कशामध्ये? तुझे जे लिस्ट होती त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्ट्रेसेस झाले. आता हे फक्त ना फक्त कशाचे घेतले मी, कॉलमचे घेतले. तसेच मला जर कोणत्याही बीमचे बघायचे असेल तर या बीमवर चालला जाईल, क्लिक करेल, स्ट्रेसेस पाहत आहे तू. हे बीमच्या स्टार्टिंग नोडला आहे, हे स्ट्रेस आहे. मदत आलं, हे वाले रेड म्हटलं तर जास्त स्ट्रेस पडत आहे. हा, रेड म्हटलं तर खूप जास्त स्ट्रेस पडत आहे. ठीक आहे, आता बघ ना, आता इथे किती स्ट्रेसेस आहे, 0.024 आहे, 0.024 आहे. इथे कॉन्स्टंट स्ट्रेस येऊन राहिला, स्ट्रेस कॉन्स्टंटच येऊन राहिला. ठीक आहे, आता हेच मला फोर्सेस पाहिजे, मी फोर्सेस पाहून टाकेल.
फोर्सेस मला फक्त आणि फक्त याचेच पाहायचे, तर याचे मी ग्राफ्स मधून फोर्सेस कोण टाकेल, कोणत्या याचे, फक्त याचे. ठीक आहे, याला मी जर व्ह्यू ओनली केलं, व्ह्यू ऑब्जेक्ट ओनली, तर फक्त याचे फोर्सेस भेटले. तर प्रत्येक याची तू फोर्सेस वगैरे सगळं सगळं तू दाखवू शकतो. आता अजून डिझाईन, तू याच्यावर डबल क्लिक केलं, कॉन्क्रीट डिझाईन वगैरे आहे, कॉन्क्रीट डिझाईन आहे. हे इथून तर आहेच, हे 743 नंबर आहे याचा, पण तू होल स्ट्रक्चरवर परत गेला, तुला कोणत्याही याचं डिझाईन पाहिजे असेल, तू सपोज इथे गेला, इथे पाहिला तू याचं डिझाईन तुला माहिती पडतं, कॉलमचं डिझाईन. आता हे तुला पूर्णचे पूर्ण एक थिसिस पाहिजे आहे की ते पूर्ण हे आहे, तर हे घे भाऊ रिपोर्ट पुरीच्या हे अजून माहिती आहे. 500 पेजची रिपोर्ट आहे. तुझी जवळपास तुझं जे काही स्ट्रक्चर आपण तुझे देत आहे ते जवळपास 200-300 पेजची निघेल. त्याला आमची शॉर्टकट नाही, याला शॉर्टकट ही शॉर्टकट नाही. याच्यामध्ये पूर्ण आहे की तुम्ही कसं केलं आहे, कसे लोडिंग लावलेले आहे, कशा प्रकारे आहे. हे मॅन्युअल सारखे नाही देणार त्याच्यामध्ये. हे बघा, हेच टाकावं लागेल का मग मला? हेच टाकून दे, खतम मॅटर. थेसिस मध्ये हेच टाकून देतो पण पूर्ण थिसिस नाही राहील. कसं बनवलं आहे, कशा प्रकारचे आहे हे काढलेलं आहे, मी आता जे प्रोसेस काढलेलं कसं काढलेलं आहे, हे सगळं दाखवावं लागेल. प्रोसेस पूर्ण द्यायला लागेल. प्रोसेस पूर्ण. ठीक आहे, तर इथे हे डिझाईन ऑफ बीम, म्हणजे डिझाईन बीम डिझाईन या नंबरच्या बीमचं डिझाईन आहे. तर आता 226 तुला पाहायचं आहे. 226 मध्ये काय लिहिलं आहे, 3-12 2-12 2-12 2-12 2-12 टॉप ला गेलेलं आहे. इथे 0 पासून 1800च्या बीम पर्यंत गेलेलं आहे. मग बॉटमला काय 3-12 3-12 3-12 3-12 गेलेलं आहे. मग आम्हाला पूर्ण ते चार्ट बनवावं लागेल. आता G+2 साठी थोडी तू शेअर वॉल घेणार आहे, प्रश्नच येत नाही. G+18च करायला पाहिजे होतं तुम्ही, प्रोजेक्ट बढिया होता. बढिया होता पण टाइम नव्हता ना. टाइम होता, एखादी बढिया मस्त 15-20 दिवस दिले असते, सगळं समजून सांगितलं असतं. 2 दिवसात तर होणार आहे, पण पैसेही खर्च करावा लागेल तुमच्याकडे, तोही प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आता बघ, आता मला हा जो आहे 288चा मला बीम पाहायचा. तर मी काय करेल, इथे जाईल सिलेक्टवर गेल्यानंतर लिस्टमध्ये जाईल, बीम रिझल्ट्समध्ये जाईल, 288 हा बीम आहे, म्हणजे कॉलम आहे 288 नंबर 288 हे याचे रेन्फोर्समेंट देतो, ते मला तिथे याच्यामध्ये पाहायला भेटतं. 228 पाहायचं होतं आपल्याला, 288 पाहून घेतला, 228 पाहू. 2 मिनिट, 228 अल्टर वीवी करो. हॅलो, हा सर, ठीक आहे. हा 228 228 230 750, त्यासाठी हा 2-12 2-12 3-12 दाखवत आहे. तेच आपण इथून पाहतो, इथून पण तोच दाखवत आहे, 2-12 2-12 2-12 2-12 2-12. ओके, तसं तुम्ही दोन्हीकडनं बघू शकता. तुम्हाला त्याचे इंडिव्हिज्युअल मी हे तर दाखवलेच, ग्राफ तर दाखवूनच आहो. त्याचे तुम्हाला जर तिथे पाहिजे तिथेही बघू शकता, तुम्हाला जर तिथे पाहिजे असेल काय लोडिंग लागलं आहे, काय हे आहे, बेंडिंग मोमेंट आहे, तर तुम्ही इथे पण बेंडिंग मोमेंटचे चार्ट्स पण बघू शकता. ठीक आहे, ग्राफ्स न करता फोर्सेसवर गेलो ना, मी याला थोडंसं झूम केल्यानंतर मग मी याच्यावर गेलो, म्हणजे हे बेंडिंग मोमेंट्स वगैरे आहे, याला कंट्रोल दाबून मी थोडंसं हे केलं, मोठं केलं, हे बेंडिंग मोमेंट दिसत आहे मला याच्यात. ठीक आहे, मी बंद केलं, शेअर फोर्स दिसत आहे, शेअर फोर्स. ठीक आहे, हे डायग्राम आहे, ते तुम्ही ग्राफवरून दाखवली जाते, पण असं पण तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही पूर्ण याचे बघाल तर हे जवळपास असं दिसेल सर्व. याला व्हॅल्यूज पण पाहिजे असेल तर तुम्ही व्हॅल्यूजमध्ये पण जाऊ शकता. व्हॅल्यूजमध्ये जाऊन मॅक्झिमम जे काय आहे, बेंडिंग मोमेंट, मॅक्झिमम शेअर फोर्स, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एनोड करू शकता. हे झाला कचरा. समजलं का?
जे तुम्हाला पाहिजे ते सगळं भेटेल याच्यात. ही चत्ता आलं पाहिजे. ठीक आहे. सो समजलंय असं मी कन्सिडर करतो तुम्हाला ऍक्झेल. हे वणीचं हॉस्पिटल आहे.